सुदामदेवाच्या लक्षात आलं, सुशीला आहे आपली पत्नी, मी गेल्याशिवाय अन्न खाणार नाही. देवाला हात जोडले, प्रभू येतो. अंध चेहऱ्या. मौजे ढाळेगाव तालुका अहमदपूर येथे 15 डिसेंबर पासून सुरू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज खंडोबा देवाच्या पालखी व सोहळ्यानंतर समाप्त झाला. गेली 7 दिवस हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज अंतरवेलीकर यांच्या मधुर वाणीने भागवत कथेचे वाचन हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडले. आज सकाळी खंडोबा देवाची पालखी खंडोबा मंदिरापासून निघाली असता गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत बेल भांडारा उधळीत खंडेरायांच्या भक्ताची एळकोट एळकोट जयमल्लाच्या नामस्मरणात या सोहळ्याचा आनंद लुटला. गावाला प्रदक्षिणा घालून खंडोबा मंदिराजवळ खंडेरायाच्या आरतीने पालखीचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी गावचे सुपुत्र तथा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील कार्यरत असलेले नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम व श्री नारायणजप्पा महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग कदम यांच्या हस्ते खंडोबा मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. प्रसंगी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर गोरगे व डॉक्टर पांडुरंग कदम व मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. आज आनंदाचा दिवस आहे. खंडोबा देवस्थान कमिटी मंडळ श्री क्षेत्र ढाळेगाव या देवस्थानच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीनं या मंदिराचा उत्सव गेली 26 वर्ष चालत आहे आणि खंडोबा देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे. प्रत्येकाच्या इच्छेला पावलेला आहे आणि प्रत्येकानं जी संकल्पना करून त्यांची भक्ती केली, त्यांचा जी संकल्पना आहे त्यांची पूर्तता या मंदिरात झालेली आहे. त्यामुळे ही जागृत खंडोबा देवस्थान आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारा आहे. प्रत्येक भक्त ही या ठिकाणी मंदिरात यात्रेच्या निमित्त आज आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण हजर होतात. 6-9 दिवस हा सप्ताह चालतो आणि दररोज भागवत कथा महाप्रसाद पूर्ण पंचक्रोशीतील सद्भक्त सगळ्यांनी सहभाग राहतो आणि वर्षामध्ये दर आमुष्याला महाआरती असते, महाप्रसाद असतो, सटीला भंडार उधळला जातो, दर रविवारी कार्यक्रम चालू असतात. अशा प्रकारे श्रीची महापूजा व श्रीचा उत्सव चालू असतो आणि या उत्सवामध्ये फार आनंदानं आपल्या पंचक्रोशीतील नगरवासी ढाळेगाव मधील लहान थोर आबाल वृद्ध सगळेही आनंदित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात असं मी एवढं सांगतो. नक्कीच आपले गाव आपल्या पंचक्रोशीमध्ये एक धाकटे पंढरपूर म्हणून परिचित आहे, आपल्या सर्व माहीतच आहे. गावामधील मुख्य म्हणजे नारायणजप्पा महाराज देवस्थान, मारुती देवस्थान, याचबरोबर गेली 25-26 वर्ष झालं श्री खंडोबाचे देवस्थान पण उदयास येऊन या ठिकाणी दरवर्षी या महिन्यामध्ये सप्ताह होत असतो आणि आज सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या भक्तिभावानं सर्व भाविक सप्ताह साजरा करतात आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण गावामध्ये राहतं. हेच वातावरण पुढे असं चालू राहावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. याचबरोबर मंदिराच्या उत्सव समितीतर्फे माझा मागे सत्कार केला होता, तर मी पुढल्या वर्षीपासून या खंडोबा यात्रेमध्ये कुस्त्याचा पण कार्यक्रम ठेवा असा एक माझा मंदिर समितीकडे प्रस्ताव होता. तो पण मंदिर समितीने मान्य केला आहे. त्यामुळे आपल्या यात्रेमध्ये आनंदात आणि यात्रेच्या उत्साहामध्ये भरच पडेल. त्यामुळे दरवर्षी पुढल्या वर्षीपासून आपण एक आपल्या ग्रामीण स्तरावर जेवढा शक्य होईल तेवढा एक पण कुस्तीचा पण कार्यक्रम खंडोबा मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं पुढल्या वर्षीपासून चालू करू. याचबरोबर मंदिराच्या काही सुशोभीकरणाचे पण काम आहेत, फरशी करून घ्यायचं पण या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे. तर येत्या काही दिवसामध्येच आपण फरशीच्या कार्यक्रमाचा फरशी करण्याचं काम चालू करू आणि इतर पण राहिलेले काही विकासाचे काम आहेत मंदिर समिती आपल्याला अपेक्षित असलेले ते पण आपण लवकरात लवकर माझ्यातर्फे आणि मंदिर समितीतर्फे कसं करता येईल आणि हे सगळं विकास काम कसे धसास लावता येईल
याचं आम्ही पण काटेकोरपणे या गावचा भूमिपुत्र पण आम्ही सर्वजण नियोजन करू. याचबरोबर हा उत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी उत्तरोत्तर भरत जावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. मंदिर समितीने या ठिकाणी माझा सहकार केला त्याबद्दल मंदिर समितीला खूप खूप धन्यवाद देतो. प्रतिवर्षी खंडोबारायाची पालखी निघत असते. या कार्यक्रमात पूर्ण गाव सर्वच कार्यक्रमामध्ये आमचं गाव हे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक मंदिरामध्ये सहभागी होत असतं. आमच्या गावचं आता जवळपास 11 मंदिर आहेत. नारायणजी अप्पाचा आता या संस्थांचा मी अध्यक्ष आहे. पण आम्ही प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो सर्व गावकरी मिळून त्या उत्सवात सहभागी होत असतो. आमच्या गावचे भूमिपुत्र तुकाराम कदम सध्या पाथरी येथे की जे मुख्य अधिकारी आहेत ते सर्व तेथील जे कार्यक्रम आहेत याप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे कार्यक्रम होतात तेच आता तिचा पॅटर्न गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये राबवायचा त्याने ठरवलेला आहे. त्याच्यावर पूर्ण गावकऱ्याने त्याला सहकार्य करावं आणि प्रत्येक मंदिराचा होणारा जो काही आपल्या गावात मध्ये होणार आहेत त्या मंदिराचे पुनर्विकास आणि प्रत्येक गावातले जे काही डेव्हलपमेंट आहेत त्या धर्तीवर करायचा त्याचा प्रयत्न आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी त्याला मदत करावं हीच यावेळेस माझी अपेक्षा राहील.